तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे सतर्क आणि जागरूक नागरिकांनी काही अनोळखी व्यक्तींना संशयास्पदरित्या बंदुकीने पक्ष्यांची शिकार करताना प्रत्यक्षरित्या पाहिल्याने त्यांनी ही गुप्त माहिती तात्काळ कर्तव्यदक्ष वनरक्षकाला दिली। सोबतच काही इसम पक्ष्यांची शिकार करून गाडीमध्ये घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत वन परिक्षेत्र अधिकारी फिरते पथक संरक्षण दल यांना मिळाली। या माहितीच्या आधारे अकोट तेल्हारा सोनाळा या टी पॉइंटवर ढाब्याजवळ सापळा रचण्यात आला। तेव्हा सदर ठिकाणी दुपारी टाटा विंजर 14 सीटर वाहन क्रमांक MH12 MW 8412 या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये वाहन चालक आणि 2 व्यक्ती आढळून आले। त्यांना विचारणा केली असता त्या व्यक्तींची नावे मोहम्मद फैजल, मोहम्मद इस्माईल, इम्तियाज अहमद, नजीमुद्दीन अहमद, मोहम्मद इम्रान, मोहम्मद उस्मान सर्व राहणार मालेगाव जिल्हा नाशिक असे सांगितले। सदर शिकाऱ्याकडे 6 रातवा पक्षी नाईट जार, 2 पारवा पक्षी ब्ल्यू रॉक पिजन, 1 जंगली कबूतर कोलार्ड डोव असे एकूण 9 पक्षी शिकार केलेल्या मृत अवस्थेमध्ये आढळून आले। सदर टाटा विंजर गाडीची तपासणी केली असता आरोपीकडून 1 एअरगन, 25 छर्रे बुलेट, 1 चाकू, 1 बॅटरी घटनास्थळावरून जप्त करण्यात आली। सदर आरोपीची अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली असता त्यांनी त्यांचे एकूण 9 साथीदारांसह 18 ऑक्टोबर रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र वानमधील परिवर्तुळ पूर्वझरी वन अखंड क्रमांक 1087 मध्ये वनगुल्ला केल्याचे दिसून येते। उपरोक्त कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, वान वर्तुळचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक विश्वनाथ चव्हाण, वनपाल MC ठाकूर, वनरक्षक सरंजू भारती, MB अंभोरे, कैलास चौधरी इत्यादींनी सहभाग घेतला आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।